प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. बायबलमध्ये अनेक स्त्रियांविषयी वर्णिलेले आहे. त्यापैकी आज आपण उत्पत्ती या ग्रंथात 39व्या अध्यायात वर्णन केलेल्या पोटिफरच्या पत्नीविषयी ऐकणार आहोत. योसेफास मिस्रास नेले असता ज्या इस्रायली लोकांनी त्यास विकत घेतले होते, त्यांच्याकडून पोटिफर नावाच्या एका मिस्री माणसाने त्यास विकत घेतले. तो फारोचा अंमलदार असून गारद्याचा सेनापती होता. त्याने योसेफास आपल्या घरी आणले. परमेश्वराची योसेफावर फार कृपा होती. त्यामुळे तो जे काम हाती घेई ते सर्व सफल होई हे पोटिफरच्या ध्यानात आले. तेव्हा पोटिफरने आपले घरदार, शेतीवाडी सर्व काही योसेफाच्या हवाली केले. योसेफ त्या ठिकाणी आपल्या धन्याची चाकरी करू लागला. तो अगदी प्रामाणिक होता. त्याने प्रामाणिकपणे आपल्या धन्याची सेवा केली. तो बांधेसूद होता आणि देखणा होता. योसेफ हा सुंदर असल्याकारणाने पोटिफरच्या पत्नीला त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आणि तिने कित्येकदा योसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु योसेफ हा पापभीरू असल्याकारणाने तो तिच्यापासून दूर निघून जात असे. एकदा असे झाले की घरात कोणीही नसता काही कामास्तव योसेफ हा पोटिफरच्या घरात गेला. तेव्हा त्या ठिकाणी पोटिफरची पत्नी होती, मात्र एकही मनुष्य तिकडे नव्हता. ही संधी तिने साधली आणि पुन्हा तिने योसेफास आपल्याबरोबर व्यभिचार करण्यास सांगितले. परंतु योसेफ तिला म्हणाला की माझा धनी ज्याने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे, त्याची मी चाकरी करत आहे, त्याने सर्व काही माझ्या हवाली केले आहे. आपली शेतीवाडी, घरदार हे सर्व माझ्या हवाली केलेले आहे. पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. तो अन्न खात असे, या पलीकडे त्याला काहीच भान नाही. असे सांगून मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्यामुळे मी परमेश्वराच्या विरोधात कोणतेही पाप करू शकत नाही असे सांगितले. मात्र तिला हे मान्य झाले नाही. त्यामुळे तिने योसेफाला पुन्हा एकदा मोहात पाडण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती केली असता त्याचे वस्त्र तिच्या हातामध्ये आले आणि योसेफ त्या ठिकाणाहून पळून गेला. जेव्हा ते वस्त्र तिच्या हातात आले तेव्हा तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. घरात जेव्हा सर्व मंडळी जमा झाली तेव्हा तिने सांगितले की पहा, हा हिब्री माणूस माझ्या धन्याने त्याला या घरात आणून ठेवलेले आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आहे. आपलं सर्व काही त्याच्या हवाली केलेलं आहे आणि असे असून देखील ह्याने माझ्यावर जबरदस्ती केली. आणि त्या लोकांनाही ते पटले. जेव्हा पोटिफर आपल्या घरी परत आला तेव्हा तिने ती वस्त्र पोटिफरला दाखवली आणि त्याला सांगितलं की पहा, तुम्ही त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला, परंतु त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. पोटिफरला या गोष्टीचा राग आला. त्याने त्याला म्हणजे योसेफाला बंदिवानाच्या हवाली केले आणि योसेफ बंदिवानात राहिला. योसेफ जे काही काम करत असे ते सर्व सफल होत असे हे त्या बंदिवानाच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने आपल्या बंदिवानातील सर्व लोकांची जबाबदारी, ते जे काही काम करत असत ते योसेफाला पाहण्यास सांगितले आणि अशा प्रकारे परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि तो त्याच्याबरोबर त्याच्याद्वारे योसेफाकडून कार्य करून घेत होता. पहा, आपण पाहिलं पोटिफरची पत्नी तिने योसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. आज आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अनेक मोहामयी आकर्षणं आपल्यापुढे आव असून उभी आहेत. मोबाईल, दारूचे व्यसन आणि अनेक कित्येक अशी व्यसनं जी आपल्याला मोहात पाडत आहेत. परंतु आज आपण या उदाहरणाद्वारे एक लक्षात घ्यायचं आहे की केवळ परमेश्वरावरील अढळ श्रद्धेमुळे योसेफ हा मोहात पडला नाही. आपण आमचे बापा ही प्रार्थना म्हणतो, त्याच्यात मोहप्रसंगी पडू देऊ नकोस असे आपण म्हणतो. जर आपण ही प्रार्थना रोज म्हणत असू तर खरोखर परमेश्वर आपल्याला मोहापासून दूर करणार आहे. आज आपण
योसेपाकडून हा गुण घेऊया. संयम, योसेपाकडे असलेला जो संयम हा गुण तो आपण आज परमेश्वराकडे मागूया. कारण आज या मोहमयी जगामध्ये आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला खरोखरच संयम आणि अढळ श्रद्धा परमेश्वरावर असलेली याची आवश्यकता आहे. आणि आपल्या ह्या तरुण पिढीसाठी विशेष करून आपण प्रार्थना करूया, जी ह्या मोहाच्या विळख्यात अडकलेली आहे. या विळख्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला पालकांना प्रार्थना करणे आवश्यक आहे. म्हणून या व्हिडिओद्वारे मी आपणा पालकांना विनम्र विनंती करू इच्छिते की आपल्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या या तरुण पिढीला, आपल्या मुलाबाळांना या मोहापासून वाचवणार आहोत. आणि संयम या गुणासाठी आणि विश्वासाची देणगी परमेश्वराकडून मिळावी यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. कारण आपला परमेश्वर जिवंत आहे आणि तो आपली प्रार्थना ऐकत आहे. आपल्या ह्या पुढच्या पिढीला जर आपल्याला या सर्व गोष्टीपासून आपल्याला वाचवायचं असेल तर खरोखरच आपण एक निश्चय करूया की आपली दैनंदिन जीवन आपले जगत असताना आपल्या मुलांसाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वर आपल्याबरोबर आहे, तो सदोदित आहे. आपल्या मुलांसाठी आपण रक्षकदूतांची प्रार्थना करूया. परमेश्वराच्या पवित्र रक्ताचं सुरक्षा कवच त्यांच्या सभोवती असावं आणि सदोदित ते या सर्व मोहामयी विळख्यापासून दूर राहावे आणि एक चांगलं आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.